न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घाटंजी तालुक्यातील रामनगर तांडा गोटी ग्रामपंचायत अंतर्गत बाप आणि मुलगा विहिरीत मृत अवस्थेत आढळले। रामनगर तांडा गोटी येथे बाप लेकाचा विहिरीत होऊन दुर्दैवी मृत्यू। मौजा गोटी ग्रामपंचायत अंतर्गत रामनगर तांडा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथील बाप लेकाचा विहिरीत होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे। मृतांमध्ये सचिन प्रेमसिंग जाधव वय 35 वर्षे व त्यांचा मुलगा विहान सचिन जाधव वय 10 वर्षे यांचा समावेश आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघेही विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र नेमके मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले। या अचानक घडलेल्या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे। घोटी परिसरातील समाजबांधव, नातेवाईक व ग्रामस्थांकडून जाधव कुटुंबियांना धीर दिला जात असून या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवार।